प्रसाद 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 काय झालं बाळा? उठ उठ ना प्रसाद प्रसाद प्रसाद. सत्या सत्या पाया पडते, एकदम माफ कर सत्या. पळून चालला होतास ना, आता डायरेक्ट वर जा. प्रसाद सूर्या तुझ्या पाया पडते, माझ्या लेकराचा जीव वाचव. सत्य आणि शशी त्याचा जीव घेतील. माझा प्रसाद माझा प्रसाद मरून जाईल. काय 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 शशिकांत सरनोबत प्रसाद सरनोबतांच्या जीवावर उठले. मी खोटं नाही बोलत, माझ्या लेकराकडे बघ, त्याला मारलंय. मी आज म्हणते भाईसाहेब कुठला नवीन खेळ चालू केलाय? हा कोणाच्या सांगण्यावरून? जालंधरने सांगितलं काय तुम्हाला? खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. ते माझं पोरगं मरून जाईल. मी आज सोडते, पाया पडते तुझ्या सूर्या. काय करताय? काय करताय तुम्ही? बरोबर बोलतायत त्या. आम्ही येताना काहीतरी भयंकर घडतंय असं काहीतरी जाणवलं आणि रिक्षा वळवली तर हे दोघं जण आम्हाला दिसले. सूर्या जी माणसं मागे होती ना, ती सुद्धा आम्हाला बघून पळाली रे. पण प्रसादला ना आता लवकरात लवकर आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागणार आहे. अरे त्याच्या डोक्याला मार लागलाय. काजबुड्या, प्रसादला याच रिक्षातनं दवाखान्यात घेऊन जा. मी येतो मागणं. हा दादा. गजरा वाळून गेला ना खिशातच गजरा. हा पण ह्यो गजरा घरी येताना रस्त्यात गजरावाला दिसला म्हणून घेतला. पण इथे येऊन बघतोय तर तुम्हा दोघींची भांडणं चालू होती. मग काय तुमच्या दोघींच्या कटकटीत तो द्यायचाच राहून गेला. आणि काय ग तुम्ही बायका, हा एवढ्या तेवढ्यावरून लगेच भांडायला लागता? म्हणजे तुम्ही हा गजरा माझ्यासाठी आणला होता? नाही, माझ्यासाठी आणला होता. मीच आता डोक्यात घालणार आहे आणि वाज घेणार आहे. अगं काय काय विचारतीस तू? आपल्या घरात गजरा फक्त तुलाच आवडतो ना, का नानांसाठी आणणार आहे? काय पण विचारतीस बघ तू. वाळलेला असला म्हणून काय झालं? पण तुम्ही पहिल्यांदा माझ्यासाठी गजरा आणला होता हे ऐकूनच मला लय भारी वाटलं बघा.
सूर्या, काय झालं तिकडे? प्रसाद बरा आहे ना? काही टेन्शन आहे का? तू असं बसलायस त्यामुळे मलाही काळजी वाटते रे. काय नाही, डॉक्टर म्हणले काळजी करण्यासारखं काय नाही, पण ते शशिकांतचा काही नियम नाही तोडचा. जिल्ह्यात त्याचा डॅडीने एवढेच पसरलेत, तेव्हा म्हणा तू काय पण करू शकतो. अगं त्याचा कुठं बी पोचू शकतात, त्यासाठी दवाखाना म्हणजे किरकोळ गोष्ट आहे अगं. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका तर राहणारच. पण आता मी 2 हवालदार आणि काजू पडेल तिथं बसून आलो, त्यामुळे आता तरी सुरक्षित आहे. आपल्यापर्यंत आपण एवढंच करू शकतो. सूर्या, मला असं वाटतं या वाईट परिस्थितीत आपण त्यांची मदत करायला हवी. अगं पण असं आपण किती ओळखतो त्यांना, आणि त्यांना घरात घेतलं आणि काही उद्योग वाढला तर काय करायचं? हे बघ तुळस, मग अशी खाली मी काय तुला बोललो नाही, पण कुटुंबातल्या मला कोणालाच गमवायचं नाही आता. अगं इतक्या दिवसांनी घरात आनंदाचं वातावरण आहे, इतक्या दिवसांनी आपण एकत्र आलो, या सगळ्याला ग्रहण लागलेलं मला नाही चालणार. आणि माझ्या कुठल्याच निर्णयामुळे माझ्या घरातल्यांना त्रास झाला मला चालणार नाही. सूर्या, अरे मला सगळं मान्य आहे. आजपर्यंत तुला जे योग्य वाटत आले तेच तू करत आलेला आहेस. कधीही स्वतःचा विचार न करता पहिल्यांदा कुटुंबाचा विचार करत आलास तू. पण मला असं वाटतं की आता सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तू प्रसाद आणि त्याच्या आईला मदत करायला हवीस. तुझं कळतंय मला, तो दवाखान्यात सुरक्षित नाहीये तिकडं, पण त्याला कुठं ठेवायचं? आपण तर रोज जाऊ शकत नाही ना तिकडं.